रसिक हो, हे नाटक संगीत मानापमान हे जितकं भाबिनीचं तितकंच धैर्यधराचं सुद्धा. म्हणून तर नानासाहेब जोगळेकरांचा अभिनय हा बालगंधर्वांपेक्षा सरस आहे का यावरती चुरस लागायची. पण दुर्दैवाने नानासाहेब जोगळेकरांचं फार लवकर निधन झालं. त्यावेळेस बालगंधर्व कळवळून म्हणाले, देवा आम्हाला वैधव्य आलं हो. अशा पद्धतीचा अद्वैत या रंगभूमीवर फार क्वचित पाहायला मिळतं. पण मग अनेक धैर्यधर गाजले, ज्यांनी धैर्यधराची शैलीच बदलली असं आपण म्हणूया. असे धैर्यधर म्हणजे अर्थात मास्टर दीनानाथ. त्या काळामध्ये हे कलावंत नुसते महान कलावंत होते असं नाही, तर मनाने किती मोठी माणसं होती. जेव्हा बालगंधर्वांनी दीनानाथांची गायकी ऐकली तेव्हा त्यांना दाद देताना ते म्हणाले की बाळा, तुझं गाणं जर आधी ऐकलं असतं ना तर पणजीवरून मुंबईपर्यंत चांदीच्या नाण्यांच्या पायघड्या घालून तुला आणला असता रे. ही अशा पद्धतीची दाद आपल्या समकालीन आणि आपल्याच क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तीला द्यायला फार मोठं काळज लागतं. आणि असाच कलेच्या आणि मनाच्या श्रीमंतीचा आपण अनुभव घेतला म्हणजे काही काही विशेषणं असतात ना, ती विशेषणं व्हायला सुद्धा भाग्य लागतं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत संयुक्त हे विशेषण असंच महत्वाचं झालं. पण खरं तर त्या आधी ते महत्वाचं झालं संयुक्त मानापमानाच्या प्रयोगाच्या निमित्ताने. नक्कीच त्या आठवणीने आजही रोमांच उभे राहावेत असा तो प्रयोग होता. एका बाजूला नाट्य सूर्य आणि एका बाजूला नाट्य चंद्रिका. केशवराव भोसले आणि बालगंधर्व एका प्रयोगात आपल्याला पाहायला मिळणार. बरं, कारणही फार उदात्त होतं. टिळकांच्या स्वराज्य फंडासाठी पैसे गोळा करायचे होते. आणि मग तिकिटाचा दर काय होता? पुढली तिकीट होती ना 100 रुपयाची तिकीट होती. मागचं अगदी शेवटचं तिकीट होतं ते 5 रुपयाचं होतं. त्या काळामध्ये सोन्याचा तोळ्याचा दर 10 रुपये होता. असं असताना तुडुंब भरलेला म्हणजे पहिल्यांदा बहुधा ब्लॅकनी तिकीट विकली गेली ती संयुक्त मानापमानाच्या प्रयोगासाठी. अशा पद्धतीचं प्रेम नाट्य संगीताला लाभलं, बालगंधर्वांना लाभलं, केशवराव भोसलेंना लाभलं. याच प्रयोगामध्ये जेव्हा भामिनीने धैर्यधराचे जोडे उचलले तेव्हा केशवराव भोसले पुटपुटले, बालगंधर्व नका हो असं करू. एकमेकांविषयी किती आदर असावा. हा तर रंगभूमीवरचा आदर. पण त्यावेळेस बालगंधर्व कर्जाच्या बोजाखाली बुडालेले होते. त्यांना केशवराव भोसले म्हणाले, अहो काय काळजी करता, बघा लोकांचं प्रेम किती आहे आपल्या गायकीवरती. कर्ज कर्ज काय म्हणता, असे संयुक्त मानापमानाचे प्रयोग करू, संयुक्त सौभद्राचे प्रयोग करू आणि हा म्हणता कर्ज फेडून टाकू. दुसऱ्याचं कर्ज फेडण्यासाठी कोणीतरी इतका तळमळतो. ही अशा पद्धतीची थोर माणसं आपल्याला लाभली. हे खरंच आपलं भाग्य. आणि आजच्या कार्यक्रमाचा विशेष सांगते, आज सध्या रंगभूमीवरती या 2 थोर व्यक्तिमत्वांच्या एकत्र प्रयोगाच्या नाटकाच्या प्रयोगाची गोष्ट सुरू आहे. ती म्हणजे संयुक्त मानापमान नाटकाची गोष्ट या नावाने एक नाटक गाजतंय आणि आपला धैर्यधर त्या नाटकामध्ये भूमिका करतो. तेव्हा त्याचं गाणं आजही ऐका आणि तिथेही ऐका. चला तर पाहूया या धैर्यधराला, जो आपल्या सैनिकांचं नेतृत्व करत असताना त्यांच्या शौर्याला वंदन करतो. अशा या धैर्यधराला काय बरं म्हणायचं आहे. महाराज, या दागिन्यांचा स्वीकार मी करेन, पण माझ्या काही अटी आहेत, त्या तुम्हाला मान्य असतील तरच. वनमाले, तुझ्या सगळ्या अटी मला कबूल आहेत. बोल. महाराज, माझी पहिली अट अशी आहे, लक्ष्मीधरजी आणि विलासधरजी यांचं सरदारांच्या यादीतील नाव कमी करून तिथे माझं नाव घालण्याचा निर्णय आपण रद्द करावा. विलक्षणच अट. बर, पुढची अट. माझी दुसरी अट अशी आहे, सांप्रतच्या युद्धात काही कुटुंबे अनाथ झाली. त्यांना मदत करण्यासाठी म्हणून हे दागिने विकून त्यातून जी रक्कम येईल ती वापरण्याचा मला अधिकार असावा. वनमाले, या अटीमुळे तू धैर्यधरालाही लाजवलंस. बर, कबूल. आणि तिसरी अट. महाराज, आणि माझी तिसरी अट अशी आहे, आपण आजवर माझ्यावर जे उपकार केलेत
त्याची परतफेड करण्यासाठी म्हणून, फूल ना फुलाची पाकळी म्हणून या तलवारीचा आपण स्वीकार करावा. वनमाले, बायका दागिन्यांकरता आणि आम्ही लष्करी लोक या तलवारींकरता हपापलेलो असतो. पण यावेळी तू तुझा दागिन्यांचा हट्ट सोडलास, त्याप्रमाणे माझीही या तलवारीची हौस खरं तर मावळायला हवी होती. पण वनमाले, तुझ्या हातचं बक्षीस मग मी कसं नाही घेणार? आत्ता खरी शोभा आली हो या तलवारीला. मला बाई वाटतं एका तलवारीनं पुरुषाचं सौंदर्य जितकं खुलून दिसतं तितकं या खंडीभर दागिन्यांनी नाही. महाराज, हे दागिने तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या बघू. वनमाले, हे दागिने तू तुझ्याच जवळ ठेव. नको महाराज, मी सांगतो ना म्हणून ठेव. आता मी तिथली चौकी इथे या बागेतच आणतोय. मी आत्ताच जाऊन पहारेकरांना बोलवून येतो. शिलधर, त्या पहारेकरांना इकडे पाठवून द्या. थकली असशील, जा जाऊन आराम कर. भजना संसारी असे अमर मी गेले. युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे झाले. युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे. रमणी मन हंसा, रमणी मन हंसा, रमणी मन हंसा, रमणी मन हंसा. नर साहस सरशी रमवी, रमणी मन हंसा, 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 रमणी मन, रमणी मन हंसा, रमणी मन हंसा, रमणी मन. रमणी मन हंसा.
रमणी मन हौसा रमणी मन हौसा रमणी मन हौसा रमणी मन शिरमवी शूरतोची विजयतोची शूरतोची विजयतोची हे शुभ यश मजाले युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसी झाले युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसी झाले युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसी झाले 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 युवती मना रण भजना संसारी रण भजना संसारी रण भजना रण भजना संसारी 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 रण भजना रण भजना रण भजना संसार रण भजना संसार भजना संसारी रण भजना रण भजना भजना संसारी असे आम्हाला मी केले युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे झाले युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे झाले युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे झाले 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 युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे झाले 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 युवती मना रसिक हो, म्हणजे श्रीमंत हिरोईन आणि गरीब हिरो हा जो काही फॉर्म्युला आहे ना, हा हिंदी चित्रपटवाल्यांना जरा उशिराच सापडला.
त्याआधी मानापमानाच्या रूपाने आपल्याकडे 113 वर्ष पॉप्युलर येतो. पण या फॉर्म्युलाचा किंवा या प्रेमकथेचा जन्म कसा बरं झाला, तोही खाडीलकरांच्या लेखणीतून. कारण खाडीलकर म्हणजे केसरीच्या संपादक मंडळात असणारे त्या काळचे अतिशय जहाल मतवादी असे राजकारणी, जहाल मतवादी पत्रकार. आणि हे सगळं करण्याआधी म्हणजे मानापमान लिहिण्याआधी त्यांनी 5 गद्य नाटकं लिहिली होती. 5ही लोकप्रियही झाली होती. त्यापैकीच एक कीचकवध, ज्यावरती सरकारने बंदी घातली होती, कारण इंग्रज सरकारची झोप उडवणारं हे नाटक ठरलं. मग हे सगळं असताना मानापमानसारखी प्रेमकथा लिहावी, असं हलकं फुलकं नाटक लिहावं असं का बरं वाटलं असेल खाडीलकरांना, तर त्याची ही फार गमतीशीर गोष्ट आहे. झालं असं होतं की टिळक त्यावेळेस मंडालेच्या कारागृहात होते आणि त्यामुळे केसरीची जबाबदारी खाडीलकर आणि साहित्य सम्राट केळकर सांभाळत होते. आता खाडीलकरांच्या कीचकवधावरती बंदी आल्यामुळे इंग्रजांचा खाडीलकरांवर रोष आहे हे तर स्पष्ट होतं. टिळक इथे नाहीत अशा काळामध्ये हा रोष केसरीवर येऊ नये या सुज्ञ हेतूने केळकरांनी संपादक मंडळात असूनही खाडीलकरांचं नाव वर्तमानपत्रावर छापणं सोडलं. आणि याचा खाडीलकरांना नाही म्हटलं तरी राग आला. त्यांनी तिथल्या तिथे केसरीची नोकरी सोडली. जोवर टिळक परत येत नाही तोवर मी ही पायरी चढणार नाही असं म्हणून त्यांनी केसरीचं कार्यालय सोडलं. आता बघा, पत्रकार होते, जरी कितीही जहाल राजकारणी आणि सगळे असले तरी पोटा पाण्याचा काहीतरी उद्योग लागतोच की नाही. आता नोकरी सोडल्यावरती काय बरं करायचं. गंधर्व नाटक मंडळ केव्हापासून मागे होती की तुम्ही एखादं संगीत नाटक करा ज्यामध्ये बालगंधर्व भूमिका करू शकतील. आणि मग आता हा पोटा पाण्याचाही प्रश्न सुटावा, आपल्या हातून काहीतरी वेगळंही घडावं आणि इंग्रज सरकारचा पुन्हा रोष होणार नाही असं काहीतरी हलकं फुलकं लिहावं म्हणून खाडीलकरांनी मानापमान दिलं. म्हणजे एका अर्थाने त्यांच्या आणि केळकरांच्या मानापमानातून संगीत मानापमानाचा जन्म झाला. पण ही प्रेमकथा जरी असली, हलकी फुलकी जरी असली तरी त्यातूनही छुप्या पद्धतीने आपल्याला धैर्यधरासारखे तरुण हवे आहेत हा संदेश त्यांनी दिलाच. आणि तो उत्तमरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचला सुद्धा. प्रत्येक वेळेस लिहिताना त्या काळातल्या नाटककारांची ही धारणा असायची की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, समाजाला काहीतरी विचार दिला पाहिजे, या भावनेतून त्यांची प्रतिभा फुलत असेल. आणि म्हणूनच पुढील काळामध्ये खाडीलकरांनी पुन्हा एकदा बालगंधर्वांना एक खूप वेगळ्या पद्धतीची भूमिका रंगवता येईल असं संगीत नाटक लिहिलं, ते म्हणजे संगीत विद्याहरण. देवयानी आणि कचदेव यांची ही प्रेमकथा आणि त्याचबरोबर विद्या मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं याचा आदर्श उभे करणारे असे कचदेव आणि शुक्राचार्य या दोघांमधल्या संघर्षाची, प्रेमाची, सगळ्याचीच फार विलक्षण कहाणी. चला तर ही देवयानी कचदेवाच्या शोधामध्ये इथे उद्यानातच आलेली दिसतीये. काय बरं म्हणतीये ती. फुलं तोडता तोडता माझी आणि कच्छदेवांची अशी कशी चुकामुक झाली. आत्ताच तर ते इथे होते आणि आत्ताच नाहीसे झाले. प्रियकराच्या मुखकमलाकडे एकसारखं पाहत राहायचं सोडून मी फुलांच्याच कडे पाहत राहिले म्हणून ते रुसून दूर गेले असावेत. नाही नाही, पण ते म्हणून दूर गेले नाही. मीच त्यांना म्हटलं होतं की मधुकर ज्या फुलावर बसलेला नाही असंच फूल माझ्यासाठी तोडून आणा. पण इथे तर सगळ्याच फुलांवर मधुकर बसलेले दिसतायत म्हणूनच ते रागावून दूर गेले असावेत. अरे पण हा काय चमत्कार. हे मधुकर फुलांना विरहात टाकून दूर का बरं जात आहेत. मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला, मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला, मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला, मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला. मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला.
भ्रमर सुरस वनी दिसला भ्रमर सुरस वनी दिसला भ्रमर सुरस वनी दिसला आ नमस्कार रसिक हो, आपण देत असलेल्या उदंड प्रतिसादासाठी आम्ही खरंच खूप खूप आभारी आहोत आणि कार्यक्रमाचा उत्तरार्ध रंगत जाणार त्याआधी सगळ्या कलाकारांचा परिचय तुम्हाला व्हावा आणि त्यांचा म्हैसकर फाउंडेशनच्या वतीने सत्काराचा अतिशय छोटासा कार्यक्रम आपण लगेचच करतो आहोत। मी स्वागत करते सुधाताईंचं। हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे। कलाकारांना विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करावा। ओमकार प्रभुघाटे, ही सगळीच कलाकार मंडळी आज केवळ संगीत क्षेत्रामध्ये नव्हे तर नाट्य संगीताच्या क्षेत्रामध्ये उदयोन्मुख असे तारे आहेत आणि आपली नाट्य संगीताची परंपरा पुढे नेणारी ही अतिशय समर्थशाली नावे आहेत। संपदा माने,
हा नाट्यसंगीताचा ठेवा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही सगळी मंडळी कार्यरत आहेत आणि आज या सगळ्यांनी आपल्याकडून ही नाट्यपदांची ओंजळ रसिकांच्या चरणी आणि रंगदेवतेच्या चरणी अर्पण केलेली आहे. केतकी चैतन्य, धवल भागवत, अपर्णा हेगडे, तन्वी गोरे, सुधांशु सोमण, आणि ज्यांच्याशिवाय कार्यक्रमात रंगत नाही अशी साथ संगत ज्यांनी केलेली आहे. तबल्यावर साथ करतायत धनंजय पुराणिक, कौस्तुभ दिवेकर, नाट्य संगीताचा प्राण ऑर्गनवर साथ करतायत वरद सोहनी, आणि व्हायोलिनवर सुरेख साथ, व्हायोलिनवर अतिशय सुरेख साथ केतकी पोंक्षे यांची. मला वाटतं या चिमुरडीसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. यानंतर सुसंवाद डॉक्टर समीरा गुजर. नाही थांबा, त्यांना देशील तिकडे तिकडे. या सगळ्या कलाकारांची अशा पद्धतीने मूठ बांधणं आजच्या काळामध्ये नाट्यसंगीतासाठीचा असा साभिनय, म्हणजे ज्यामध्ये प्रवेशाच्या काही अंशासह आणि वेशभूषेसह जिथे नाट्यपद सादर होत आहेत त्यातला फिरता रंगमंच हा सुद्धा एक विशेष आकर्षण या कार्यक्रमाचं. ते ज्यांच्या नेपथ्यातून साकार झालं, राम जोशी, त्यांच्या नावातच राम आहे, पण जसं रामाचा सेतू बांधणारे असंख्य हात होते आणि त्यामागचा मास्टर माइंड ज्याला म्हणतो ते नल आणि जांबवत होते, त्या पद्धतीने आमच्या या कार्यक्रमाचे मास्टर माइंड हे उदय चितळे आणि राम जोशी. मी उदयजींना विनंती करते, सगळ्या कलाकारांची निवड करण्यापासून, त्यांच्यासाठी गाण्यांची निवड करण्यापासून ते संपूर्ण या कार्यक्रमाचं संयोजन
ज्यांनी सांभाळलेला आहे आणि डोंबिवलीकरांना उदयजींचा वेगळा परिचय करून देण्याची गरज नाही. माईक आपल्याकडे असेल. नमस्कार. आज मी ह्या द्वईचं अभिनंदन करते. त्यांच्या मदतीशिवाय अजिबातच हा कार्यक्रम होऊ शकला नसता. सगळे गायक, वादक आणि जोशी साहेब आणि उदय साहेब त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम झाला नसता. एक कल्पना कृतीमध्ये आली आणि उदय साहेबांनी ती तडीला नेली आणि माझी मनीषा सफल झाली. माझ्या घराचं नाव मनीषा साफल्यच आहे. आज माझी मनीषा सफल झाली. वा, सगळ्यांचं कौतुक. एवढंच सांगू इच्छितो की हे सर्व करण्यामागे म्हैसकर मॅडमची प्रेरणा होती आणि त्यांनी भरभरून जे आशीर्वाद आणि हे सर्व उभं केलं त्याच्यामुळे हा कार्यक्रम साकार होतोय. आज हे सगळेच जण मान्य करतील आणि आपण रसिक प्रेक्षकांनी हा कार्यक्रम जवळजवळ हाऊसफुल केलेला आहे आणि त्यामुळे सर्वांचे आभार. मी सर्व कलाकारांनाही पुढील तयारीला लागण्याची विनंती करते. सुधाताई, तुमचेही मनपूर्वक आभार. अर्थात नाटक असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नोहे एकल्याचा खेळ अवघा जुळविला मेळ हेच खरं असतं. हे एक टीमवर्क आहे आणि त्यामध्ये आम्ही पडद्यासमोर येणारे कलाकार जितके महत्त्वाचे असतो तितकीच महत्त्वाची भूमिका किंबहुना त्याहूनही किंचितशी अधिक ही तांत्रिक बाजू असते आणि आजच्या या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू अतिशय समर्थपणे सांभाळण्यात आलेली आहे. उत्तम ध्वनी व्यवस्था आहे सुदर्शन साऊंडचे कुलकर्णी ब्रदर्स यांची. अतिशय समर्पक भाववाही अशी प्रकाश योजना आहे गुरु राऊळ यांची. आणि या इतक्या सुंदर त्या नाटकाला अनुरूप अशा वेशभूषा ज्या आपण पाहता आहात आणि आमची रंगभूषा पाहता आहात ते आमचे रंगभूषा आणि वेशभूषा सहाय्यकार नंदू वर्दम. या सगळ्यांचेच आम्ही मनापासून आभारी आहोत आणि त्याचबरोबर तुम्हा सर्व रसिकांचं प्रेम. कारण मला वाटतं जसा रंगमंच हा या लाईट्सनी उजळलेला असतो समोर तुमचे चेहरे जेव्हा उजळतात तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही लाईमलाईटमध्ये येतो आणि आज असे उजळलेले चेहरे पाहतो आहोत. अर्थातच मध्यंतरानंतरच्या या मैफिलीची आपणा सगळ्यांना तितकीच ओढ आहे आणि मैफिल वेळेत पूर्ण करण्यासाठी त्याची गती कायम राखण्याचा आम्हीही सगळे प्रयत्न करणार आहोत. खरं तर हा इतका सुंदर काळ आहे, सुवर्ण युग आहे. त्याविषयी किती बोलावं, किती गाणी तुम्हाला ऐकवावीत, कुठल्या कुठल्या नाटकांची निवड करावी हा खरंच एक यक्ष प्रश्न होता. पण त्याला आम्ही शोधलेलं उत्तर तुम्हाला आवडतंय असं पूर्वार्धात लक्षात आलंच आहे. तर आता मध्यंतरानंतर सुरुवात करूया सौभद्रच्या कृष्णाच्या पदाने. आले आले. इथे येऊन माझी झोप मोड करायला कोणी सांगितलं होतं? प्रिये, अगं तू माझ्यावर रोष करावास अशी काही माझी तुझ्याबरोबर वागणूक नाही. अगं पण तशीच काही विघ्न येत गेल्यामुळे अगदी काही दिवस मी तुझ्या आलिंगन सौख्या संतरलो. नच सुंदरी अगं नच सुंदरी सुंदरी गा अगनच सुंदरी करू कोपा मजबरी धरे अनुकंपा. नच सुंदरी करू कोपा मजबरी धरे अनुकंपा. नच सुंदरी करू कोपा मजबरी धरे अनुकंपा. रागाने तव तनुही रागाने तव तनुही पावत कशी कंपा. मजबरी धरे अनुकंपा. नच सुंदरी करू कोपा मजबरी धरे
असती परिप्रीती तुझ बरती जाणसी हे तू चित्ती मग काही अशरीती करी मी कोठे बसती तरी तव मूर्ती दिसती 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 मजबरी धरे अनुकंपा मजबरी धरे अनुकंपा करपाशी या तनुला बांधून करे शिक्षेला करपाशी या तनुला बांधून करे शिक्षेला धरून या केशाला दंडग्रहण करी गाला हाची दंड योग से हाची दंड योग से सखै मत पापा मजबरी धरे अनुकंपा नच सुंदरी करू कोपा मजबरी धरे अनुकंपा नच सुंदरी करू कोपा मजबरी धरे अनुकंपा मजबरी धरे अनुकंपा मजबरी धरे अनुकंपा. वा वा वा, काय विलक्षण योग असतात बघा. म्हणजे खरं तर अण्णासाहेब किर्लोस्करांनी शाकुंतल लिहिलं ते त्यांनी इंद्रसभा नावाचं एक नाटक मुंबईत पाहिलं म्हणून. ते निघाले होते खरं तर मराठी गद्य नाटक पाहायला, पण त्याचं तिकीट मिळालं नाही आणि ऐन वेळेस आता बाहेर पडलोच आहोत, तर काय बरं करावं. जवळच इंद्रसभाचा प्रयोग सुरू होता म्हणून अगदी न ठरवता अचानकपणे ते त्या प्रयोगाला जाऊन बसले काय आणि ऑपेरा पद्धतीने होणारं ते नाटक पाहून अशा पद्धतीचं काहीतरी मराठीत आणावं असं त्यांना सुचलं काय. कदाचित त्या गद्य नाटकाची तिकीट मिळाली असती तर आपण या सगळ्याच आनंदाला मुकलो असतो. असाच विलक्षण योग अण्णासाहेब किर्लोस्करांच्या आयुष्यात आला तो सौभद्रेच्या निमित्ताने. शाकुंतल यशस्वी झालं होतं, त्यानंतर पुढे काय करावं, काहीतरी आपण आपलं लिहावं असा विचार डोक्यामध्ये होता आणि सौभद्र लिहून म्हणजे 4 अंक लिहून झाले सुद्धा. नुसते लिहून नाही झाले, 4 अंकाचा प्रयोगही झाला, पूर्ण नाटकाचा प्रयोग झाला. पण लोकांना नाटक बघण्याची अधीरता इतकी होती की अपूर्ण तर अपूर्ण पण प्रयोग करा.
असं म्हणून सौभद्रेचा प्रयोग झाला, पण शेवटी नाटक पूर्णत्वाला जायला हवं, पुढे काही सुचत नव्हतं. काय बरं करावं? किर्लोस्कर खूप अस्वस्थ होते आणि अशा वेळेस एकदा रस्त्याने चालत असताना एका दुकानामध्ये त्यांना एक काचेचा गणपती दिसला. या काचेच्या गणपतीने त्यांना इतकी भुरळ घातली की त्यावेळेस त्यांच्या खिशात जितके पैसे होते तितके पैसे देऊन त्यांनी तो गणपती विकत घेतला. का आपल्याला असं करावं असं वाटलं हे त्यांना सांगता येईना, पण घरी आल्यानंतर आपण जिथे लिहायला बसतो तिथे त्यांनी त्या गणपतीची स्थापना केली, त्याची पूजा केली आणि गणरायाला वंदन करून लिहायला सुरुवात केली. जी लेखणी अडली होती ती इतक्या सुंदर पद्धतीने प्रसवली आणि सौभद्रचा शेवटचा अंक सुद्धा, शेवटच्या अंकापर्यंतचा सगळा प्रवास अगदी झरझर झरझर त्यांच्या लेखणीतून अवतरला. तर याच गणेशाला आता सौभद्र गणेश अशी संज्ञा प्राप्त झाली आहे. त्या गणरायाला वंदन करून तुमच्या समोर आज ही नाट्यपदांची ओंजळ सादर करतो आहोत. रसिका हो, सौभद्रमधली सुभद्रा आणि त्या सुभद्रेच्या रूपातले बालगंधर्व, त्यांचा मोह आपणा सगळ्यांच्या मनावरती आहे. बालगंधर्वांविषयी किती आणि काय बोलावं. फुटलाईटच्या प्रकाशात उगवलेलं इंद्रधनुष्य असं त्यांचं वर्णन केलं जातं. त्यांच्याविषयी आणखी बोलूया, पण तत्पूर्वी त्यांची सुभद्रा तुम्हाला भेटण्यासाठी ताटकळली आहे. त्या सुभद्रेलाच पाचारण करूया जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात. त्या सारंग नयनेला पाहिलं ना की माझ्या अंगाची अगदी लाहीलाहीच होते. लुब्री मेली. मी काय बोलते सवरते ते सगळं जाऊन त्या रेवती वहिनीला सांगते. मला तर बाई वाटतं थोरल्या वहिनीनं तिला याचसाठी इथं ठेवलंय. काय करायचं तिचं काही सुचतच नाहीये मला. पण माझी सखी कुसुमावती, तिला भारी काळजी आहे हो. माझं दुःख पाहून तिला भारी वाईट वाटतं. पण ती तरी काय करेल बिचारी, तिच्या हातात तरी काय आहे एवढं. बाईसाहेब, सारंग नयना गेल्यावर दाराला कडी लावून आले हो मी. तू जाईपर्यंत सटवी तिथेच उभी होती का? हो ना, मला पाहून खाली पळून गेली. बरं मी काय म्हणते, आपली प्रकृती 2 दिवस फार बरी नाहीये. अशा तसा संताप करून कसं चालेल. आपण एक काम करा, आराम करा, मी जाते. सखे कुसुमावती, माझ्यावरचं हे संकट कसं टळेल ग, की सुखाची आशाच नको.
क्या बात, वा. नाट्यपदांना वन्स मोर ही तर आपली परंपरा आहेच, पण एका परंपरेची आठवण करून देते. प्रिये पहा होत उषक काल हा, असं म्हणत असताना, असं गायला जात असताना खरंच उषक काल होत असायचा. आपल्याला तेवढी मोकळीक नाहीये. असो, कृष्णाच्या चरित्रावरची अनेक संगीत नाटकं गाजली. त्यातलंच पुढचं नाटक म्हणजे स्वयंवर, खाडीलकरांनी लिहिलेलं स्वयंवर आणि त्यातली पुन्हा एकदा बालगंधर्वांची रुक्मिणी. या नाटकाच्या बाबतीत एक खूप छान किस्सा आहे बालगंधर्वांच्या संगीताची ताकद काय होती ते सांगणारा. पंडित भास्कर बुवा बखले यांचं संगीत या नाटकाला लाभलं आणि बखले बुवांनी त्यांच्या गुरूंनी म्हणजे अल्लादिया खा साहेबांनी त्यांना शिकवलेल्या काही बंदिशींच्या चाली नाट्यपदांना दिल्या. एक तर आपल्या पट्टशिष्यांनी संगीत नाटकाला संगीत दिलं ह्याचंच त्यांना वैषम्य होतं आणि त्यात आपल्या चाली वापरल्या असं म्हटल्यावरती ते थोडेसे रागावले होते. पण भास्कर बुवांनी त्यांना सांगितलं की तुम्ही एकदा फक्त बालगंधर्वांची गायकी ऐका आणि मग मला हवी तितकी दूषणं द्या, मी तुम्हाला दोष देणार नाही. त्यांच्या आग्रहाखातर ते स्वयंवर नाटकाच्या प्रयोगाला आले आणि बालगंधर्वांची गायकी ऐकल्यानंतर ते म्हणाले, कितना मीठा गाता है ये, इसके गले से तो गलत सूर भी अच्छे लगते हैं. आणि त्यानंतर मला जर संगीत ऐकायचं असेल ना तर जिथे कुठे बालगंधर्वांचं नाटक सुरू असतं तिथे मी जाऊन बसतो, हे त्यांचे उद्गार. आणि खरंच बालगंधर्व या नाटकामध्ये एका पदामध्ये भीमपलासामध्ये शुद्ध निषाद लावायचे. आता हे म्हटलं तर भल्या भल्यांना धक्का देणारं असं, पण त्यांना जर विचारलं की हा विचार तुमच्या मनात कसा बरं आला, काही पूर्वतयारी केली होती का तुम्ही या पद्धतीने सूर लावताना, असं विचारलं तर ते म्हणायचे, तो येतो ही त्याची कृपा. खरं तर जरूर टाळ्या झाल्या पाहिजे. आजच्या काळामध्ये इन्फ्लुएन्सर असं आपण खूप म्हणतो, पण मला वाटतं महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा इन्फ्लुएन्सर म्हणजे बालगंधर्व. कारण इन्फ्लुएन्सर काय करतात तर आपल्याप्रमाणे जगाला वागायला लावतात ना. मग मला सांगा, ज्यांनी बायकांना लाजणं शिकवलं त्या बालगंधर्वांपेक्षा मोठा इन्फ्लुएन्सर कोण असणार? त्यांचे ते भरजरी शालू, अत्तराचा शिडकावा आणि रसिक मायबापांचे अगदी म्हणजे मगाशी मी म्हटलं ना 10 रुपये तोळा जेव्हा सोनं होतं त्या काळामध्ये रसिकांसाठी 75,000 रुपयाचा सेट उभा करणारे असे बालगंधर्व. खऱ्या अर्थाने रसिकांसाठी, रंगदेवतेसाठी महापूजा उभी करणारे असे बालगंधर्व. ऐकूया स्वयंवर नाटकातली त्यांची ही रुक्मिणी काय म्हणतीये. याला म्हणावं पुरुष श्रेष्ठ. असा पुरुष श्रेष्ठ समोर असताना त्या शिशुपालाच्या गळ्यात माळ कोण बरं घालणार? महाराज, आपण सर्व काळ सर्व ठिकाणी विजयीच व्हाल. त्यानंतर माझ्या दादाच्या समक्ष आपला पुरुषोत्तम असा जय जयकार करून आपल्याच गळ्यात मी माळ घालेन. नरवर कृष्णा समान, 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 नरवर कृष्णा
आहे.